मधुबाला. लेखक विश्वनाथ जोशी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. मस्तानीच्या कंठातून तांबूल रस खाली उतरताना दिसायचा म्हणे. त्या आरसपानी कंठातून तो तांबूल खाली जाताना ज्या डोळ्याने पाहिलं ते डोळे मुग्ध झाले, तृप्त झाले. काळाप्रमाणे संदर्भ बदलले, सौंदर्याची परिमाणं बदलली. आता बाजीरावांची मस्तानी आमच्यासाठी रुपेरी पडद्यावर मधुबाला म्हणून अवतरली. मधुबालाच्या कंठातून सुद्धा तांबूलरस खाली उतरताना दिसत असावा. जे साध्या शब्दात मांडता येत नाही ते थोडं अतिशयोक्तीनं सांगितलं जातं. जसं त्या काळी मस्तानीबद्दल सांगितलं गेलं तसंच पदरचं थोडं लावून मधुबालाच्या सौंदर्याबद्दल सांगितलं जातं. मधुबाला म्हणजे शापित अप्राप्य सौंदर्य. मधू पडद्यावर दिसायची त्याहीपेक्षा म्हणे प्रत्यक्षात सुंदर दिसायची. त्या काळोख्या दुनियेत या बापड्या दोन डोळ्यांना ते रुपेरी सौंदर्य असंही व्हायचं. मग तिला ज्याने प्रत्यक्षात पाहिलं त्या डोळ्यांची काही खैरच नाही. त्या आगळ्या वेगळ्या खानदानी पठाणी सौंदर्याचा नूर काही और होता. तरानात तिनं माझी विकेट काढली होती. आधीच अनिलदांचं नशिलं धुंद करणारं संगीत, त्यात वरून अस्मादिकांचा पांडुरंग असलेला दिलीप कुमार आणि कहर म्हणजे मधू. तराना पाहून मी वेडा झालो, उद्ध्वस्त झालो. त्यावेळी खिसा गरम असता तर एका दिवसात न हलता एका खुर्चीत बसून मी संपूर्ण तराना 4 वेळा पाहिला असता. रात्रीच्या नीरव शांततेत मंद झुळकीसोबत सुगंध देणाऱ्या रातराणीसारखी ती तरानात वाटली होती. त्या क्षणी मी तिचा गुलाम झालो. तिच्या संपन्न अभिनयाच्या तावडीतून चुकून सुटलोच तर तिच्या दैवी सौंदर्यासमोर मी लोळागोळा होऊन शरणागत व्हायचो. तरानात ती दिलीपला थोडी जडच गेली होती. हे शेवटी पचवून घ्यावंच लागलं होतं. अवघं 36 वर्षांचं आयुष्य तिला लाभलं. एका अर्थी उत्तम झालं ते. मधूनं लवकरच जायला हवं होतं. खप्पड, ओढग्रस्त, सुरकुतलेली, दंतहीन, थकलेली, जर्जर मधुबाला ही कल्पनाच करवत नाही. हे फूल कोमेजण्याआधीच विरून गेलं. अल्पवयात ती जग सोडून दूर कुठेतरी निघून गेली. पण रसिकांचा कलेजा खल्लास करत ती त्यांच्या मनात सदा सदैव तरुणच राहिली. पण हे पलदोपलचं आयुष्य तरी परवरदिगारनं तिला सुखासीन समाधानी देऊ नये हा केवढा मोठा दैवदुर्विलास. ती आयुष्यभर दुःखी राहिली. तिचे प्रेमभंग झाले. हृदयाला आधीच भोक होतं. सततच्या त्रासानं नैराश्यानं भोकं पडली ती वेगळीच. मधूचा बाप अताउल्ला खान, त्यानं हे नाजूक फूल फुलण्याआधीच चुरडून टाकलं. त्याला एकूण 11 मुली होत्या. घरची परिस्थिती आधीच हालाकीची, त्यातून बेफाट उपासमार. पण अताउल्ला खानला हे पूर्ण उमगलं होतं की मधू सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि ती कोंबडी त्याला हातून कधीच जाऊ द्यायची नव्हती. आजन्म तिचा हा बाप तिच्यावर करडी नजर ठेवून राहिला. मधूचा बापच तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा खलनायक होता. त्यानं तिला कधीच कसलीच म्हणून सूट दिली नाही. मधूची कीर्ती दिगंत असूनही ती कधी चाहत्यांच्या घोळक्यात दिसली नाही. मोठमोठ्या समारंभात ती कधी नटली थटली नाही. चंदेरी दुनियेच्या ग्लॅमरमध्ये ती कधी रमली नाही. स्टुडिओतलं काम आटोपल्यावर ती इकडं तिकडं कुठं गेली असं कधी झालं नाही. घरातून स्टुडिओ, स्टुडिओतून घरी. बसंत हा तिचा पहिला चित्रपट. बेबी ममताज या नावानं उल्हास आणि शांती यांची छोटी मुलगी तिनं रंगवली होती. आणखी काही चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केल्यावर ती थेट वयाच्या 14व्या वर्षी नीलकमलमध्ये राज कपूरची नायिका झाली. बेबी मुमताज या नावानं तिनं केलेला हा अखेरचा चित्रपट. त्यानंतर देविका राणीनं मधुबाला असं नामकरण करून
तिचा भाग्योदय घडवला. तेव्हा देविका राणीच्या हे गावी नसावं की आपण दिलेल्या नावानं ही मुलगी अजरामर होईल. पण याच देविका राणीनं मधूचा उदय, तिचं सौंदर्य आणि अभिनय संपन्नता, दिगंत कीर्ती, तिची उद्ध्वस्त झालेली प्रेम प्रकरणं आणि अकाली अंत सगळं काही पाहिलं. अनेक सिनेमात पडेल भूमिका केल्यावर तिच्या कुंडलीत महल हा शुभग्रह आला. त्या गूढरम्य वातावरणात झोपाळ्यावर झोके घेत आएगा आनेवाला गाणारी स्वप्नसुंदरी कामिनी मधूनं अजरामर केली. मी एकदाही महल पूर्ण बघितला नाही आहे, पण आएगा आनेवाला गाणं अनंत वेळा पाहिलंय, ऐकलंय. ते गूढरम्य वातावरण, मधूचा वावर, लताचा गहिरा आवाज, ते गाणं ऐकताना पाहताना जो फील येतो ना, तोड नाही. महलनं मधूच्या चित्रकारकिर्दीला अद्भुत कलाटणी मिळाली. तिला शेकडो चित्रपट मिळाले. सगळेच चित्रपट महल तरानासारखे ग्रेट होते असं नाही. फागुनसारखे पुळचट चित्रपट देखील तिनं केवळ पैशासाठी केले. म्हणजे तिच्या स्वार्थी बापानं, अताउल्ला खाननं ते तिला करायला भाग पाडले. राज कपूर सोबतचा तिचा दो उस्ताद, देव आनंद सोबतचे तिचे कालापानी, जाली नोट, गुरुदत्त सोबतचा मिस्टर अँड मिसेस 55, अशोक कुमार सोबतचा हावडा ब्रिज आणि दिलीप सोबतचे तराना, अमर, संगदिल आणि मोगले आझम. एवढेच तिचे चित्रपट मी वारंवार पाहिलेत. हा ठेवा मला आयुष्यभरासाठी पुरेसा आहे. तिचे फागुन, पासपोर्ट हे पुचाट सिनेमे मी अर्ध्यावर पाहून सोडलेत. तर तिरंदाज, पोलीस हे चित्रपट मी एकदाही पाहिले नाहीत आणि त्यामुळं माझं काही अडत नाही. तिच्या इतर चित्रपटातल्या अदा माझा कलेजा चिरत घायाळ करायला काफी आहेत. मधूचा अभिनय सहज, सुंदर आणि नैसर्गिक होता, पण तिचं लावण्य इतकं पराकुटीचं होतं की रसिकांनी जितकं रूपाचं कौतुक केलं तितकं अभिनयाचं केलं नाही. तिचा अभिनय काळाच्या बराच पुढं होता. रडणं भेकणं म्हणजेच मेलोड्रामाचा जो काळ होता, त्या काळात खूप पुढं जात मधूनं संपन्न अभिनयाचं प्रदर्शन मांडलं होतं. ते आजच्या काळात असती तर लोकांनी तिला डोक्यावर घेतलं असतं. श्रीदेवीची कृत्रिमता लोकांना कळली असती. दूध का दूध और पाणी का पाणी झालं असतं. ही मधुबाला, ही श्रीदेवी. तिच्या अभिनयात तीव्रता होती. समोर उभा टाकलेला दिलीप कुमार असेल तर या तीव्रतेला आगळीच धार चढायची. संदर्भासाठी मोगले आझममधला कोणताही एक दिलीप मधूचा प्रसंग पाहून या. अकबर बादशहाला घाबरून नाजूक लतिकेनं आधारासाठी वृक्षाला बिलगावं, तसं तिचं दिलीप कुमारला बिलगणं आहे ते पाहून या. कृत्रिमतेचा लवलेशही जाणवत नाही. तरानातील नयन मिले नयन होय बावरे हे माझं लाडकं द्वंद्वगीत आहे. कारण संगीत अनिलांचं आहे, गाणारे तलत लता आहेत आणि पडद्यावर अभिनय न करता अभिनय करणारी माझी दैवतं दिलीप आणि मधू आहेत. क्या बात आहे. संगदिल मी नंतर पाहिला. त्यातली तलतची मधाळ गझल ये हवा ये रात ये चांदनी मी आधी खूपदा ऐकली होती. वाटलं होतं नक्कीच पडद्यावर ही गझल दिलीप मधूला उद्देशून म्हणत असेल, पण खरं तर ती गझल मधूऐवजी शम्मीला उद्देशून दिलीप म्हणाला होता. हे पाहून कितीतरी दिवस माझ्या मनाला इंगळ्या डसल्या होत्या. ते गाणं संपता संपता मधू खिडकीतून डोकावते, ही तिची सिनेमातली एंट्री आहे. मधुबालाची लोकप्रियता उदंड होती. लाईक या मासिकाच्या छायाचित्रकारानं तिचं फोटोशूट केलं होतं. इतकंच नाही तर जगप्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक कापरा तिच्यासोबत चित्रपट करू इच्छित होता. कापरा हिंदुस्थानात आला असताना त्यानं मधूला भेटण्याचा प्रयत्न केला होता, पण अताउल्लानं ही भेट होऊ दिली नाही. त्याला कसली आणि कशाकशाची भीती होते देव जाणे. दिलीप म्हणाला होता की मधूनं चित्रपटांची निवड अधिक काळजीपूर्वक त्यानं केली असती आणि ती अधिक जगली असती तर ती सर्वश्रेष्ठ अभिनेत्री ठरली असती. दिलीपच्या या विधानाला बळकटी देण्यासाठी मधुबालानं मोगले आझम नावाचा अविस्मरणीय मनोरा उभारून ठेवलाय, जो पाहिल्यावर डोळ्यांचं पारणं फिटतं.
मुघल आझममधील अजरामर अनारकली म्हणजे मधुबालाच्या यशाचा आणि तिच्या सहज सुंदर अभिनयाचा मापदंड म्हणता येईल. जसं देवदास म्हणजे दिलीप कुमार, पाकिजा म्हणजे मीना कुमारी, तद्वतच अनारकली म्हणजे मधुबाला. राजपुत्र सलीमनं जिच्यासाठी शहनशहाविरुद्ध तलवार उपसली अशी ती खरोखरीची अनारकली वाटली होती. भविष्यात जर कोणी रुपेरी पडद्यावर अनारकली साकारत असेल तर मधुबालाचं जबरदस्त आव्हान तिच्यासमोर असेल आणि ते सोपं नसेल. बासुंदी जशी चांदीच्या वाटीतच पाहिजे तसंच अनारकलीसाठी मधुबालाच पाहिजे. के. आसिफनं पहिला कृष्ण धवल, त्यात प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यात रंग भरले होते. त्या गाण्यात मधू नाचते आणि वर शेकडो तुकड्यांमध्ये तिचा नृत्याविष्कार चमकत असतो तेव्हा ते सौंदर्य डोळ्यांना असह्य होतं. ते दृश्य म्हणजे सौंदर्याचा आणि कलेचा सर्वात मोठा बहुमान म्हणावा लागेल. मुघल आझममध्ये बेकस पे करम कीजिए या गाण्यात आसिफनं मधूला खरोखरच्या साखळदंडात जखडलं होतं. आधीच आजार बळावलेल्या मधूवर लादलेला वास्तवाचा तो अट्टहास होता. किच्चू न करता मधूनं आसिफच्या मनाप्रमाणे ते सगळे प्रसंग पूर्ण केले. मधू अनारकली जगत होती. मोहब्बत की झूठी कहानी पे रोए, बडी चोट खाई जवानी पे रोए. मधुबालाबद्दल लिहिताना दिलीप कुमारच्या तिच्याबद्दलच्या अपार प्रेमाबद्दल न लिहिणं म्हणजे संस्कृत नाटकांबद्दल लिहिताना कालिदासाबद्दल न लिहिण्यासारखं आहे. तराना, अमर, संदील आणि मुघल आझम या 4 चित्रपटात ही पारव्यांची जोडी होती. त्यांना जास्त एकत्र येऊ दिलं गेलं नाही. सुरुवातीला नया दौरमध्ये मधू होती. भोपाळला आउटडोअर शूटिंगला जाण्यावरून स्वार्थी बाप अताउल्लानं अक्षरशः राडा केला. कारण अताउल्लाला तिथं मधूवर करडी नजर ठेवता आली नसती. चवताळून निर्माता B.R. चोप्रानं सरळ खटलाच भरला. इतकंच नव्हे तर मधूला नया दौरमधून काढून टाकत थेट वैजयंतीमालाच्या तोंडाला रंग भाजला. दिलीपनं कोर्टात चोप्राच्या बाजूनं साक्ष दिली. कोर्टात बघ्यांची तुडुंब गर्दी उसळायची. या खटल्यामुळं दिलीप मधू यांच्या उत्कट प्रेमाचे धिंडवडे निघाले. म्हटलं तर हाच या केसमुळं अताउल्लाला झालेला फायदा. स्वार्थी अताउल्ला खान दिलीप मधू यांच्या प्रेमजीवनाचा खलनायक होता. मी तुमच्या कुटुंबाला तहहयात पोसेन हे दिलीप कुमारनं अताउल्लाला दिलेलं वचनही इथं कामी आलं नाही. दुर्दैव त्या दोघांचं आणि आमचंही. मुळात मधुबाला सर्वप्रथम प्रेमनाथवर भाळली होती. ही गोष्ट तराना येण्याच्या आधीची बरं का. तरानात मधू आणि दिलीप पहिल्यांदा एकत्र आले आणि इथं पहिली दोघांच्या हृदयाची स्पंदनं धडकली गेली. दुसरीकडं प्रेमनाथ आणि दिलीप यांच्यात जिगरी दोस्ती होती. दोस्ती खातर प्रेमनाथनं मधूचं उदक दिलीपच्या तामणात सोडलं आणि प्रेमनाथ वेगळा झाला. म्हणून तर प्रेमनाथ म्हणायचा, मी दिलीपच्या दोस्ती खातर मधूला सोडलं, पण त्या गाढवाला तिला पटवता आलं नाही. पुढं काय झालं कुणास ठाऊक, पण प्रेमनाथ आणि दिलीप यांची दोस्तीसुद्धा पूर्ण फुटली. दोघंही एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. प्रेमनाथनं तर दिलीपची बेइज्जती व्हावी म्हणून भरपूर खटाटोप केले आणि इकडं दिलीप मधूच्या प्रेमाचे सुद्धा 12 वाजले. सगळंच होत्याचं नव्हतं झालं. नियतीच्या मनात नेमकं काय होतं नियतीच जाणे. मधू जग सोडून गेल्यावर सुद्धा एखाद्या अस्वस्थ ओल्या रात्री प्रेमनाथ झोपेतून जागा व्हायचा आणि पोटात भरपूर मदिरा रिचवून दिलीपपायी आपण मधुबाला नावाची स्वप्नसुंदरी कशी सोडली याची कहाणी रंजकतेनं सांगायचा. रहीम बागेत दिलीप कुमारच्या भावाची कबर आहे. तिथं तो नेमानं जायचा हे सर्वश्रुत आहे. पलीकडेच बाजूला मधुबालाची कबर आहे. तिथं तो फुलं व्हायला कदापि विसरला नाही हे अल्पज्ञात आहे. दिलीप कुमारनं आपले पिता अताउल्ला खानला फक्त एकदा सॉरी म्हणावं, मग सगळं सुरळीत होईल असं मधू दिलीपला म्हणाली होती. पण दिलीप कुमारनं स्पष्ट नकार दिला. एक सॉरी न म्हटल्यामुळं मधू दिलीपची होऊ शकली नाही. दिलीप मधूचा होऊ शकला नाही.
मी सांगतो म्हणून फक्त तराना एकदा पाहून या. दोघंही प्रेमात किती आकंठ बुडालेले होते हे तुम्हाला पडदा सांगेल. ती काय म्हणते पहा तर. मोसे रूठ गयो मोरा सावरिया, किसकी लगी हाय हाय, किसकी लगी जुल्मी नजरिया. तो तिकडं म्हणत होता, ना तुझसे गिला कोई हमको, ना कोई शिकायत दुनिया से, 2-4 कदम जब मंजिल थी, किस्मत ने ठोकर खाई है. मला इथं नेहमी गालिब आठवतो. तो म्हणतो ना, सच्ची मोहब्बत कभी मुकम्मल नहीं होती. खरंच आहे. दिलीप मधू यांचं एकमेकांवरचं प्रेम जीवापाड होतं, खरं होतं आणि म्हणूनच ते अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम बनून अपूर्ण राहिलं. मधुबाला आज असती तर 87 वर्षाची असली असती. ती आणि दिलीप सुखे नैव कालक्रमण करत बंगल्याच्या आवारातल्या हिरवळीवर शिळोप्याच्या गप्पा मारत निवांतपणे बसले असते. दिलीपचा आवडता खेमापाव मधून त्याला करून खाऊ घातला असता. नैन मिले नैन होय बावरे एकत्र गात दोघांच्या प्रेमाला वृद्धत्वात देखील पालवी फुटली असती. अलमारीत ठेवलेले जुने अल्बम पाहून जुन्या आठवणींना उजाळा देत दोहोंनी अश्रू पुसले असते. मग त्या अश्रूंची फुलं झाली असती. हे झालं स्वप्नरंजन. पण वास्तव तर हेच आहे की गेली 10 वर्षे अंथरुणात लोळागोळा होऊन पडलेला दिलीप काही महिन्यांपूर्वी वर मधूकडं निघून गेला आणि मधूला जाऊन आज 50 वर्षांचा काळ लोटलाय. आणि हे क्रूर सत्य आहे. मधुबाला. लेखक विश्वनाथ जोशी. सौजन्य आनंद पंगू. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. मोबाईल नंबर 8329730186.